नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी चटपटीत चना चाट। यासाठी आपण एक वाटी भरून काबुली चना घेतला आहे। हा आपण स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवणार आहोत। यांना भिजायला किमान 6 ते 7 तास लागतात। यांना जर तुम्ही कोमट पाण्यात भिजवलं तर ते 4 ते 5 तासात देखील भिजतात। याप्रमाणे स्वच्छ धुवून काबुली चना आपण किमान 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहोत। येथे तुम्ही लाल चना वापरला तरी देखील चालेल, तो देखील खायला पौष्टिक शिवाय चविष्ट असतो। दुसऱ्या दिवशी आपण भिजलेला जो चणा आहे तो कुकरमध्ये शिजवून घेऊ। यासाठी आपण जेवढे चणे आहे त्याच्या दुपटीने पाणी घालून मध्यम आचेवर याचे आपण 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। चणा आपला भिजलेला आहे त्यामुळे याला शिजायला वेळ लागणार नाही। चव येण्यासाठी आणि आपला चणा लवकर शिजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। यानंतर गॅस मंद करून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत। यानंतर कुकरची वाफ काढून बघूया चणा शिजलेला आहे का। याप्रमाणे चणा छान मऊसूत शिजला की तो खायला अगदी चविष्ट लागतो। यांचं आपण पाणी निथळून घेऊया। चाट बनवण्यासाठी आपण येथे कोरडे मसाले मिक्स करणार आहोत। त्यासाठी आवडीनुसार लाल तिखट, चाट मसाला, भाजून बारीक केलेली जिरे पूड, हळद, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून यांना आपण थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। यामुळे आपल्या चाटला छान अशी टेस्ट येते। शिवाय पाण्यामध्ये मसाले मिक्स केल्यामुळे चाट आपली एकसंध तयार होते। यानंतर चाटमध्ये घालण्यासाठी बारीक करून घेतलेला टोमॅटो, कांदा आणि काकडी कट करून घेतली आहे। एका कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये जिरे, 10 ते 12 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या त्या आपण 1 ते 2 मिनिटे परतून घेऊया। यानंतर आपण यात तयार करून घेतलेलं कोरड्या मसाल्यांचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून याला देखील 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया। याप्रमाणे मसाल्यांनी तेल सोडलं की यात पाणी निथळून घेऊन शिजून घेतलेले जे चणे आहे ते मिक्स करूया। 2 मिनिटे मसाल्यांमध्ये हे चणे परतल्यावर यामध्ये अगदी थोडंसं पाणी यात घालूया, जेणेकरून जे मसाले आहेत त्यांची चव आपल्या चण्यांना पूर्णपणे एकजीव होईल। याप्रमाणे मंद आचेवर 2 ते 3 मिनिटात ही चना चाट आपली तयार होते। मसाल्यांचं पाणी देखील संपूर्णपणे आटलेलं आहे। येथे आपण गॅस बंद करून घेऊया। खायला अगदी चविष्ट, बनवायला अगदी सोपी अशी चना चाट एकदा नक्की ट्राय करून बघण्यासारखी रेसिपी आहे। तयार करून घेतलेली आपली चना चाट एका बाउलमध्ये घेऊन यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले टोमॅटो, कांदा आणि काकडी घालणार आहोत। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। टोमॅटो, कांदा आणि काकडी घातल्यानंतर याच्यावर अजून चव येण्यासाठी लिंबू पिळून घेऊया आणि ही सर्व चाट व्यवस्थित मिक्स करून खायला तयार आहे। अशाच साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,